अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी चर्चेत आलेल्या माढा तालुक्यातील कुरडू गावातील ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळण्यात आलेले आहे। आज सकाळपासून सगळे व्यवहार बंद आहेत। कुरडू गाव हे माढा तालुक्यातील सर्वात मोठं गाव समजलं जातं आणि या गावाची बदनामी केली। खरं तर या प्रकरणामध्ये गावची बदनामी झाली। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव बदनाम करण्यात आलेलं आहे। यामागे षडयंत्र आहे असा देखील ग्रामस्थ आरोप करतात। याच कारणासाठी कुरडू ग्रामस्थांनी आज गावचे सर्व व्यवहार बंद करून कडकडीत बंद पाळ। मला सांगा काय नेमका प्रकार झाला होता, आता काय तुमची भूमिका असणार? तसं बघितलं तर महाराष्ट्रभर प्रकार काय झाला ह्याच्याविषयी थोडीशी माहिती आपल्याला मिळालीच असेल। त्याच गोष्टी परत सांगण्यात आणि जे अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना चुकीचं ठरवलेलं आहे त्या निषेधार्थ गावाने एक पाठिंबा देऊन गाव उत्स्फूर्तपणे बंद केलेलं आहे। जिल्हाधिकारी तहसीलदार म्हणतात की सगळे बेकायदेशीर प्रकार सुरू होत आणि त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। ना बेकायदेशीर कसं म्हणता येईल, 2024 साली जो आम्हाला ती वर्क ऑर्डर मिळाली होती त्या कामाची मुदत ही 2026 पर्यंत आहे आणि काम करण्याची जी मुदत होती त्या मुदत संपलेली होती। त्याचे बीडीओ साहेबांना अधिकार आहेत मुदतवाढ देण्याचे। ती मुदतवाढ बीडीओ साहेब आम्हाला दिलेली आहे बीडीओ साहेबांनी आणि त्या हिशोबाने त्या पद्धतीने पुढे काम होणारच आहे। ते जर काही गुन्हे दाखल आहेत ते मागे नाही घेतले तर यापुढची काय असणार आहे? नाही आपण येणार सोमवारी आपण प्रांत ऑफिस वरती मोर्चाने येणारच आहे। त्यामध्ये प्रमुख मागण्या आहेत, गुन्हे माघारी घ्या, आमचे रखडलेले जे रस्ते आहेत ते रस्ते आमच्या अगोदर पूर्ण। मूळ विषय राहिला एकीकडेच, परंतु ह्या गोष्टी बाकीच्या जी मीडिया दाखवतोय त्याच्यापेक्षा कुठेतरी मूळ विषय कुठं आहे आणि मूळ विषय कुठून चालू झाला हे पहिल्यांदा दाखव। या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो। मला सांगा अजित पवारांना देखील यामध्ये ओढलं जाते, अजित पवारांची देखील बदनामी केली जाते, त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत। हे कुठेतरी षडयंत्र किंवा कुठल्या तरी एका मोठ्या राजकीय पक्षाकडून हे सगळं घडवलं जाते? काय झालं, अजितदादा पवार यांचा हेतू काय वाईट नव्हता किंवा अंजनी कृष्ण मॅडम यांना काहीतरी अशी दादागिरीची भाषा वापरू असा हेतू नव्हता। फक्त त्यांचा प्रयत्न एवढाच होता की छोटा विषय आहे आणि एक 10-15 गाड्या भरून टाकण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव आहे। सगळ्या गोष्टी असताना नियमानुसार काम चालू असताना तुम्ही तिथून जावा, फक्त एवढंच त्यांचं सांगणं होतं की गावकऱ्यामध्ये आणि प्रशासनामध्ये वाद निर्माण होऊ नये। घटनेनंतर देखील पुन्हा हे चर्चेत गाव आहे, अजित पवार चर्चेत आहेत, तुम्ही ग्रामस्थ चर्चेत आहेत आणि एकूण सगळं प्रशासन सगळ्या तुमच्या ग्रामस्थांच्या विरोधात भूमिका घेत आहे। प्रशासनाची भूमिका अत्यंत चुकीची आणि निंदनीय आहे एवढं सांगतो मी। याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती राजकारण केले जाते आणि आता नगर परिषदेच्या, ग्रामपंचायतीच्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुका समोर आहेत। त्याच्यामुळे सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्यासाठी हे कटकार असताना आज एवढ्याशा मुद्द्यासाठी आज मीडिया ज्या पद्धतीने कव्हरेज देत आहे याचा पण लोकांनी विचारावा। कोण आहे या आता विरोधी पक्ष म्हटल्यानंतर आता जे कोणी असतील अजित पवार यांच्या विरोधातले ते लोकच आपण समजू शकतो। जे काही ग्रामस्थ मला सांगा काय आज कडकडीत बंद पाळणार काय झालंय? हे गाव युक्त चांगलं आहे, हे गाव पूर्ण शेती करते, दूध उत्पादक शेतकऱ्यांचं गाव आहे आणि आज त्या काय शरद पवारच्या पावसाची भिजून खासदार झालाय धैर्यशील मोहिते पाटील ह्यानं ह्या गावाला बीडची उपमा दिली। आम्हाला असं वाटत होतं की बीड मध्ये काही घडलंच नाही, तिचे काय कराड अण्णाला ही जी केलं होतं ह्यांनी असं वाटतच नव्हतं, कारण झालंच नाही। कारण कुरडू गावात ह्या गोष्टी काय घडल्या नाही त्या आणि धैर्यशील मोहिते पाटलानं जाणीवपूर्वक कुरडू गावाची बदनामी केलेली आहे। ह्याचा कुरडू ग्रामस्थ व आम्ही ह्या परिसरात शेतकरी निषेध करतोय। या ठिकाणी आपण बघितलं की कुरडू ग्रामस्थांच्या संतप्त भावना आहेत। आमच्या गावची बदनामी केली, प्रशासन आमच्या विरोधात जाणून बुजून कारवाई करतंय, जे गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे दाखल मागे घ्यावेत, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा येथील ग्रामस्थ देत आहेत। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत कुरडू माढा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।